हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण इनवर्स साइन फंक्शन, इनवर्स कॉस फंक्शन, इनवर्स टॅन फंक्शन, इनवर्स ऑफ सेक फंक्शन, इनवर्स ऑफ कोसेक फंक्शन पाहिलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण आता इनवर्स कॉट फंक्शन पाहणार आहोत. इनवर्स ऑफ कॉट फंक्शन, ग्राफ ऑफ कॉट इनवर्स फंक्शन, इनवर्स of cot function, inverse of cot function. First we draw the graph of cot function, graph of cot function. Zero, pi by 2, pi, 3 pi by 2, 2 pi, इकडे minus pi by 2, minus pi, minus 3 pi by 2 and 2 pi. ओके, इकडे 1, 2, 3. जसं आपण टॅनचा ग्राफ ड्रॉ केला होता तसाच सेम आहे पहा. -1, -2, -3. आता बस कॉट 0 फाइंड करायचं आपल्याला. कॉट 0, सो कॉट 0 इज cos 0 upon sin 0. cos 0 is 1 and sin 0 is 0, so this is infinity. cot 0 is infinite. cot 0 चे व्हॅल्यूज कशा तिकडे इन्फिनिटी कडे जातात. सो असं असेल पहा. नंतर cot pi by 2, cot of pi by 2 is cos pi by 2 upon sin pi by 2. So sin pi by 2 is 1, cos pi by 2 is 0. So value is 0. Cot pi by 2 is 0. So point is here. Now cot pi is cos pi upon sin pi. Sin pi is 0 and cos pi is -1. So values कुठे आहेत? निगेटिव्ह कडे जातात. म्हणजे आपण इथे पायच्या इथे पहा असे लाईन्स ड्रॉ करूया. इकडे 2 पायच्या इथे अशी लाईन ड्रॉ करूया. इकडे इन्फिनिटी कडे जातात. कॉस पायला इन्फिनिटी आले. सो ग्राफ पहा असा येणार आहे. इकडे इन्फिनिटी कडे. सेम इकडे पण असाच ग्राफ येणार आहे. 3 पाय बाय 2 ला 0 येईल आणि इकडे 2 पायला इन्फिनिटी कडे जातात. सेम ग्राफ ही ह्या साईडला असंच असणार आहे. इकडे पण पहा सेम असाच ग्राफ येणार आहे. हा ग्राफ कशाचा आहे? कॉट फंक्शनचा ग्राफ आहे. कॉट फंक्शन पहा, आता आपल्याला यातला प्रिन्सिपल ब्रांच जी आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ती सिलेक्ट करायची आहे. तर 0 to पाय. आता कॉट फंक्शन म्हणजेच कॉस अपॉन साइन असतं. म्हणजे कॉसला तुम्ही जे डोमेन लिहिला होता पहा तोच कन्सिडर करायचा आहे. कॉसला काय डोमेन घेतला होता? क्लोज इंटरवल 0 to पाय. ओके, आता जर तुम्ही 0 घेतला तर 0 ला काय होतं? इन्फिनिटी येते. पाय जर घेतला तर पायला पण काय येते? इन्फिनिटी येते. म्हणजे हे जे 0 आणि पाय आहे ते आपल्याला घ्यायचे नाहीत. म्हणजेच काय करायचंय? ओपन इंटरवल करायचं. म्हणजे त्याच्या आतल्या व्हॅल्यूज येतील पण 0 आणि पाय घ्यायचा नाहीये. सो कॉसला जे क्लोज इंटरवल आहे तर कॉटला काय घ्यायचे? फक्त ओपन इंटरवल. सो कॉट फंक्शन पहा, कॉट फंक्शन इज फ्रॉम ओपन इंटरवल 0 to पाय टू रेंज कुठे? आर पर्यंत. आर 0 to पाय हा इथला एवढा पोर्शन घेतोय. म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो हा आहे. हा ग्राफ आपण इनवर्स फंक्शन काढण्यासाठी ही एवढी 0 to पाय ही ब्रँच आपण सिलेक्ट करतोय. 0 to पाय आणि हा ग्राफ आहे त्यामध्ये. बरोबर. 0 to पाय ही डोमेन आणि जी रेंज आहे ही आर आहे. आता इथे जर तुम्ही कन्सिडर केलं तर इथे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूजला तुम्हाला डिफरंट वाय भेटतो. डिफरंट एक्सला डिफरंट वाय भेटतो. म्हणजे कॉट फंक्शन ह्या इंटरवलमध्ये 0 to पाय टू आर मध्ये काय आहे? 1, 1 and on to आहे. सो इनवर्स फक्त इथे एक्झिस्ट होतो. पूर्ण कॉट फंक्शन जे आहे, कॉट फंक्शन हे 1, 1 and on to नाहीये. म्हणजेच त्याचा कॉट फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट होत नाही. पण आपण जर असा हा पोर्शन सिलेक्ट केला एवढा 0 to पाय मधला जो ग्राफ आहे तेवढाच सिलेक्ट केला तर ते कॉट फंक्शन काय येतं?
0 to pi मध्ये 1 1 and on to येतं, म्हणजेच ते इनव्हर्स येतं. सो हिअर इट इज 1 1 cot 0 to pi to r, it is 1 1 and on to 1 1 and on to, so its inverse, so its inverse function exists, inverse function exists and it is denoted by, it is denoted by, कसा डिनोट करणार आहे, साईनचा इनवर्स साईन इनवर्स, तसं कॉटचा इनवर्स कॉट इनवर्स असा डिनोट करायचा आहे. आणि जो डोमेन आहे तो रेंजला लिहायचा आणि जी रेंज आहे तो डोमेनला लिहायचा. सो कॉट इनवर्स इज फ्रॉम आर टू ओपन इंटरवल 0 to pi, ओपन इंटरवल 0 to pi, हे कॉट इनवर्स फंक्शन झाले पहा. सो फॉर x belongs to r, theta belongs to open interval 0 to pi, cot inverse of x is equal to theta if cot theta is equal to x, cot theta is equal to x. ओके, सो पहा आपण एक एक्झाम्पल पाहूयात आणि नंतर ग्राफ जो आहे तो ड्रॉ करूयात. पहा एक्झाम्पल, कॉट ऑफ पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती येते पहा. कॉट पाय बाय 3 मी इकडे लिहिते. कॉट पाय बाय 3 मीन्स कॉस ऑफ पाय बाय 3 अपॉन साइन ऑफ पाय बाय 3. सो साइन पाय बाय 3 मीन्स साइन 60. साइन 30 इज 1/2. सो साइन 60 इज √3/2 कॉस 60. आता साइन 60 किती आलाय, √3/2. सो कॉस 60 किती येतील, 1/2. ते 2 2 कॅन्सल होतील, 1/√3. कॉट ऑफ पाय बाय 3 इज 1/√3. कॉट ऑफ पाय बाय 3 इज 1/√3. आता हे इनवर्स, कॉट इनवर्स ऑफ 1/3 इज कॉट इनवर्स ऑफ 1/√3 इज इक्वल टू पाय बाय 3 असं आपल्याला लिहिता येईल. कधी, जेव्हा हा जो पाय बाय 3 आहे तो ह्या इंटरवल मध्ये आला पाहिजे 0 to पाय, ओपन इंटरवल 0 to पाय मध्ये जर पाय बाय 3 इन्क्लूड असेल आणि 1/√3 हा जर आर मध्ये येत असेल तरच आपण याचा इनवर्स लिहू शकतो. तर आपण कंडिशन चेक करूयात. पहा 1/√3 घेऊयात आधी. 1/√3 बिलॉंग्स टू आर आहे आणि थीटा जो आहे पहा, थीटा इज पाय बाय 3 इज बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 to पाय. 1/√3 बिलॉंग्स टू आर. आर म्हणजे रिअल नंबरचा सेट आहे, त्यामध्ये हा 1/√3 येणारच आहे. थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. पाय बाय 3 मीन्स 60 डिग्री आणि हा आहे 0 to पाय. 0 to पाय म्हणजे 0 to 180. 0 to 180 मध्ये 60 डिग्री येणार आहेत, म्हणजे हा थीटा पण काय करतोय, ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. हा एक्स जो आहे 1/√3 तो ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय, म्हणजेच कॉट इनवर्स आपण लिहू शकतो. ह्या फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट होतो आणि आपण लिहू शकतो कॉट इनवर्स ऑफ 1/√3 इज इक्वल टू पाय बाय 3. ओके, लक्षात आले. हा थीटाला काय म्हणायचे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉट इनवर्स. दिस थीटा इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. Principal value of cot inverse x. Principal value of cot inverse x. आता इथे जो थीटा आहे, थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. Therefore पाय बाय 3 इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉट इनवर्स 1/√3. आता आपण सगळ्या फंक्शनचा इनवर्स फाइंड केलेला आहे. आता आपल्याला एक्झाम्पल जे आहेत ती घ्यायची आहेत आणि एक्झाम्पल मध्ये काय विचारतात, तर प्रिन्सिपल व्हॅल्यू. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉट इनवर्स, साइन इनवर्स अँड ऑल. नाउ वी विल ड्रॉ द ग्राफ ऑफ इनवर्स फंक्शन. इथेच मी ड्रॉ करते पहा, ह्या फंक्शनच्या खाली कॉट इनवर्सचा ग्राफ मी ड्रॉ करते. हा जो ग्राफ आहे तो आहे कॉट फंक्शनचा. ग्राफ ऑफ कॉट फंक्शन. आता इथे मी ड्रॉ करते ग्राफ ऑफ
कॉट इनवर्स फंक्शन. आता इकडे आपण अँगल्स म्हणजे हे ड्रॉ केले होते, आता ते आपल्याला इकडे ड्रॉ करावे लागतील. 0, π/2, पाय, 3π/2, 2π, इकडे -π/2, -π, -3π/2, -2π. ओके. आता इकडे 1, 2, 3, 4, 5 असे, इकडे -1, -2, -3 असे नंबर्स. आता पास इकडे कॉट 0ला काय आलं होतं, इन्फिनिटी आलं होतं. कॉट 0ला पायला आपण हे करूया, पाय आणि 2π अशा लाईन्स ड्रॉ करून घेऊया आणि 2π. आता पहा कॉट 0 इज इन्फिनिटी. कॉट 0 इन्फिनिटी आहे आणि कॉट π/2 जे आहे, कॉट π/2 त्याची व्हॅल्यू किती आहे, 0. कॉट 0 ची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे आणि कॉट π/2 ची व्हॅल्यू किती आहे, 0. पहा कॉट 0 ची व्हॅल्यू किती असते, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. ओके. आणि कॉट π/2 ची व्हॅल्यू आहे 0. कॉट पाय ची व्हॅल्यू आहे -इन्फिनिटी. सो ग्राफ कसा येणार आहे, असा. ओके, असं इन्फिनिटीकडे जातो. नंतर हा पण ग्राफ सेम असाच येणार आहे, इन्फिनिटीकडे. हा कशाचा ग्राफ आहे, ग्राफ ऑफ कॉट इनवर्स फंक्शन. आता पाय मी इकडे फंक्शन लिहिते, डोमेन आणि रेंज लिहिते. डोमेन अँड रेंज लिहिते आणि इकडे पण सेम आपण आता इनवर्स फंक्शन घेऊयात आणि इकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊयात. फंक्शन, त्यांचा डोमेन, त्यांची रेंज. रेंज म्हणजेच प्रिन्सिपल व्हॅल्यू. फंक्शन्स किती आहेत आपल्याकडे, 6 फंक्शन्स आहेत. इकडे पण सेम. इकडे आपल्याकडे 6 फंक्शन्स आहेत, 1, 2, 3, 4. आता पहा, आधी आपण साइन फंक्शन, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक फंक्शन यांचा डोमेन आणि रेंज लिहूयात. आणि इकडच्या साईडला साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सचा डोमेन आणि रेंज लिहूयात. आता इकडे पहा, साइन फंक्शनचा डोमेन जो आहे तो काय आहे, -π/2 टू π/2 आणि जी रेंज आहे ती काय आहे, क्लोज इंटरवल -1 to 1. दोन्ही क्लोज आहेत. आता तेच इकडे इनवर्सला काय होतं पहा, इनवर्सला काय होतं, हा जी रेंज आहे ती डोमेन येते, म्हणजे -1 to 1 आणि इकडे -π/2 to π/2. नंतर कॉस फंक्शन कुठे, आपला डोमेन काय होता पहा, 0 to π आणि रेंज जी आहे ती सेम आहे साइन आणि कॉसची, -1 to 1. आता सेम इकडे काय आहे, -1 to 1 हा डोमेन येईल आणि रेंज जी आहे ती येईल क्लोज इंटरवल 0 to π. आता टॅन फंक्शनचं पहा, टॅन फंक्शनचा जो डोमेन आहे तो काय घेतला होता, ओपन इंटरवल -π/2 to π/2. कारण टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस आणि कॉस π/2 ला काय येतं, कॉस π/2 0 येतो, त्यामुळे
π/2ला हे टॅन फंक्शन इन्फिनिटी येतं, त्यामुळे हे काय केलं आपण ओपन केले. आणि जी रेंज आहे ती काय आहे, आर आहे. आता त्याचंच इनव्हर्स जर फाइंड केलं तर आर आणि इकडे ओपन -π/2 to π/2. नंतर कॉट फंक्शनचे डोमेन आहे ओपन इंटरवल 0 to π. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. साइन 0 साइन पाय 0 येतात, त्यामुळे हे काय केलं ओपन केले, तिथे कॉट फंक्शन इन्फिनिटी येतं त्यामुळे. आणि जी रेंज आहे ती आर आहे. सेम कॉट इनव्हर्सला काय करायचं, रेंज घ्यायचे आर आणि जो डोमेन घ्यायचा आहे आर आणि जी रेंज आहे रेंज कॉट इनव्हर्सची काय घ्यायची, डोमेन ऑफ कॉट फंक्शन ओपन 0 to π. नंतर सेक फंक्शन, सेक म्हणजे 1 कॉस येतं, 1 कॉस. आणि कॉस मध्ये पहा कॉस कधी 0 येतं, π/2ला म्हणजे पाय. तर कॉसची जी आहे रेंज डोमेन जो आहे पाहता 0 to π होता. 0 to π म्हणजे 0 to 180. 180 मध्ये π/2 येतं. मग π/2 जर सेक π/2 फाइंड केला तर काय येतो, तो सेक π/2 म्हणजे 1 cos π/2. 1 cos π/2 इज 0. सो सेक π/2 किती येतं, इन्फिनिटी येतं. सो जो हा π/2 आहे तो आपल्याला ह्या इंटरवल मधनं काढून टाकावं लागेल. सो डोमेन काय घ्यायचं आहे, 0 to π मायनस π/2. आणि जी रेंज आहे ती -r मायनस -1 आणि 1 काढून टाकायचे, -1 to 1. आता हाच इकडे लिहिताना फक्त हा डोमेन लिहायचा आहे आणि हा रेंज लिहायची. डोमेन काय येईल, सेकंड r मायनस -1 to 1 अँड जी रेंज आहे ती 0 to π, क्लोज इंटरवल 0 to π मायनस π/2. आणि कोसेकचं पहा, कोसेक क्लोज इंटरवल -π/2 to π/2. जी साईनचा आहे तेच घ्यायचे, पण -π/2 to π/2, -π/2 आणि π/2 यामध्ये इकडे -90 to +90 आहे, त्यामध्ये 0 हा अँगल येतो. आणि 0 अँगल म्हणजे कोसेक ऑफ 0 फाइंड करा. काय येतं पहा, कोसेक ऑफ 0 इज 1 sin 0 अँड sin 0 इज 0. सो हे काय येतं, इन्फिनिटी येतं. कोसेक 0 इन्फिनिटी येतं. सो हा जो 0 आहे तो हा इंटरवल मधनं काय करायचं आहे, काढून टाकायचा आहे. सो कोसेकचा जो डोमेन आहे तो साईनचा घ्यायचा, फक्त त्यातनं 0 काढून टाकायचा. आणि रेंज जी आहे ती r मायनस ओपन इंटरवल -1 to 1. आता इकडे लिहिताना डोमेन जो आहे कोसेक इनव्हर्सचा तो असा येईल आणि रेंज जी आहे ती येईल -π/2 to π/2 -0. आता तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यूज विचारतील आणि प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या लक्षात ठेवायचे पहा, हेच प्रिन्सिपल व्हॅल्यू. ह्या तुमच्या काय आहेत, प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत. आपण डेफिनेशन लिहूयात. हे लक्षात आले का पहा, डेफिनेशन लिहिण्याच्या आधी तुम्हाला हे लक्षात ठेवा. साइन इनव्हर्सची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती आहे ही, कॉस इनव्हर्सची ही आहे, टॅन इनव्हर्सची ही आहे. साइन सारखीच आहे, फक्त ओपन केले. कॉटची कॉस सारखीच आहे, फक्त ओपन क्लोज इंटरवल आहे जे ओपन इंटरवल घेतले. सेक इनव्हर्सची फक्त काय करायचंय, सेक म्हणजे 1 cos, कॉस मधून π/2 काढून टाकायचे. आणि कोसेक म्हणजे साइनचेच घ्यायचे, फक्त त्यातनं 0 काढून टाकायचे. राहतील लक्षात. कॉस आणि कॉस, टॅन आणि कोसेक यांचे जवळजवळ सेम आहेत, फक्त थोडासा डिफरन्स आहे तो लक्षात ठेवायचा. आणि कॉस, कॉट आणि सेक हे तिघांचे जोडी त्यांचे सेम असतात. हे साइन, टॅन आणि कोसेकचे सेम आहेत, साइन, कॉट आणि सेकचे सेम आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे 3.3.7 प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याची डेफिनेशन पहा, द व्हॅल्यू ऑफ द इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक
value of the inverse trigonometric function which lies in the principal value branch is called principal value of that function, that inverse trigonometric function. ओके, आता पहा आपण जे हे केलं होतं पहा चार्ट, त्यामध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण हे पाहिलेले आहेत, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ब्रँच पाहिलेले आहेत, त्याच ब्रँच आहेत, त्यावरती एक्झाम्पल्स आहेत. आपण एक्झाम्पल्स पाहूयात. सगळ्यांनी त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यावरती एक्झाम्पल आहेत. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू of the following functions. आपल्याला काय फाइंड करायचे? प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. त्यातलं पहिलं फंक्शन आहे पहा साइन इनवर्स -1/2. साइन इनवर्स -1/2 चे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. तर पहा 1/2 आन्सर कधी येतं? साइन कोणत्या अँगलला 1/2 येतो? साइन 30 इज 1/2. साइन 30 मीन्स π/6. साइन ऑफ π/6 इज 1/2. पण आपल्याला काय पाहिजे? -1/2 पाहिजे. सो साइन ऑफ मायनस थीटा, वी नो दॅट साइन ऑफ मायनस थीटा, साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. So sine of -π/6 is equal to काय? minus sine π/6. So therefore sine of -π/6 is equal to minus of sine π/6. Sine π/6 is sine of π/6 is 1/2. So sine of -π/6 is -1/2. आता हे इनवर्स साइन इनवर्स ऑफ -1/2 लिहिण्यासाठी पाहिजे असे येईल. सो विच इम्प्लाइज साइन इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू -π/6. हे कधी पॉसिबल आहे चेक करायचे आपल्याला. सिन्स -1/2 इज बिलॉंग्स टू अँड थीटा इज इक्वल टू -π/6 इज बिलॉंग्स टू. ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय केल्या पाहिजे. -1/2 कुठे आला पाहिजे? साइन फंक्शनची रेंज आणि डोमेन काय होता? साइन फंक्शन इज फ्रॉम किंवा इनवर्सल्या इनवर्स फंक्शन कुठून आहे? साइन फंक्शन इज -π/2 टू π/2 येतं. -π/2 साइनचं लिहिते पहा आधी. -π/2 टू π/2 टू मायनस क्लोज इंटरवल -1 to 1 येतं. तर साइन इनवर्स कुठे येईल? -1 टू -π/2 टू π/2. म्हणजे पहा -1/2 इज बिलॉंग्स टू मायनस क्लोज इंटरवल -1 to 1 and theta is belongs to -π/2 to π/2. हे कंडिशन आपल्याला काय करायचे? चेक करायचे. आता -1/2 बिलॉंग्स टू -1/2 मीन्स -0.5. 0.5 इथे येणार आहे कारण -1 0 आणि 1 अशा व्हॅल्यूज आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच व्हॅल्यूज आहेत. -0.5 is belongs to this close interval and theta is equal to -π/6. -π/6 means -30 डिग्री. आता इकडे -90 आहेत आणि इकडे +90 आहेत. मध्ये 0 आहे म्हणजे इथे -60 पण आहेत इथे आणि -30 पण आहेत. इकडे 30 आणि 60 पण आहेत. ओके, -90 -60 -30 0 अशा बऱ्याच व्हॅल्यूज आहेत. तिथं अँगल्स बरेच आहेत. इकडे पण आहेत. म्हणजे ही जी कंडिशन आहे तीही सॅटिस्फाय होते, ही सॅटिस्फाय होते. सो वी कॅन राईट दिस साइन इनवर्स -1/2 इज इक्वल टू -π/6 असं आपण लिहू शकतो. ओके, नेक्स्ट बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.